गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. आता ना बेटा आपले सम्स चालू होत आहेत. कशाचे? सिंपल इंटिग्रेशनचे. कुठले सम्स बेटा? आता सिंपल इंटिग्रेशन या चॅप्टरचे आपले आता सम्स चालू होते. या सम्सला डिवाइड करताना पण मी ना बऱ्याचशा पार्ट्समध्ये डिवाइड केलेले आहे. ठीक आहे. आता जे मी स्टार्टिंगला सम्स घेतोय त्याला मी नाव देतो सिंपल सम्स. ठीक आहे. टाईप बेस्ड ऑन कुठले वाटते बेटा? आपण पण याला मी टाईप्समध्ये सम्सला डिवाइड केलेले आहे. ह्या चॅप्टरमध्ये मी सम्सला कुठल्या पार्टमध्ये डिवाइड केले बेटा? टाईप्समध्ये डिवाइड केलेले आहे. ठीक आहे. तर आता जो माझा फर्स्ट टाईप चालू होतोय ते आहे बेटा, मी माझ्या फंड्यामध्ये त्याला शिकवतोय सिंपल सम्स. सिंपल सम्स म्हणजे काय? हे गणित जास्त काही अवघड नाहीये. हे फक्त आणि फक्त आपले फॉर्म्युले पार्ट असतील तर हे गणित इझिली जमतात. त्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त तुम्हाला जो फॉर्म्युला यूज होणार आहे तो म्हणजे आहे बेटा इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन चा. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन किती असतं? एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन खाली किती येतं? एन प्लस वन. ठीक आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन किती येतं? एक्स रेज टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. आता सपोज याच्यामध्ये पण काही टाइप्स आहेत, सिंपल सम्स मध्ये पण काही टाइप्स आहेत, मी ते पुढे 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 तसं सांगत जाईल बेटा. ठीक आहे. ओके. आता पहिलं गणित इंटिग्रेशनचं आपलं चालू होतोय. पहिलं गणित चालू होतंय बेटा इंटिग्रेशन ऑफ आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, सपोज मी तुम्हाला दिलं आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 अपॉन रूट एक्स प्लस इथे एक्सचा स्क्वेअर आणि इथे क्यूब विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. विथ रिस्पेक्ट टू काय बच्चा लो? डीएक्स. आता ह्या गणितांमध्ये काही बेसिक्स आपल्याला माहिती पाहिजे. ए एम आणि एन असेल त्याचं उत्तर किती असतं बेटा? ए रेज टू एम अपॉन एन. ठीक आहे. मग अंडर रूट ऑफ एक्स आहे ते याला काय लिहिता येईल बेटा? आता सगळ्यांना माहिती इथं काही नसतं म्हणजे 1, इथं काही नसतं म्हणजे 2, म्हणजे त्याला काय लिहिता येईल? एक्स रेज टू 1/2. याला काय लिहिता येईल बच्चा लो? एक्स रेज टू 1/2. तसंच इकडच्या साईडला हा जो क्यूब रूट ऑफ एक्स आहे, ठीक आहे, क्यूब रूट ऑफ एक्स आहे. आता इथे क्यूब रूट तसाच आणि इथे काही नसतं म्हणजे 1, म्हणजे याला काय लिहिता येईल बेटा? एक्स रेज टू 1/3. याला काय लिहिता येईल? एक्स रेज टू 1/3. मग इथे पुन्हा इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 अपॉन इथे काय आलं? एक्स रेज टू 1/2 आलं. ठीक आहे. अंडर रूट ऑफ एक्स आहे त्याला काय लिहिलं? एक्स रेज टू 1/2 प्लस हा जो क्यूब रूट ऑफ एक्स आहे त्याला काय लिहिता येईल बेटा? एक्स रेज टू 1/3. एक्स रेज टू 1/3 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. आता पुन्हा आपण एक फॉर्म्युला बघितला बेटा, 1 अपॉन ए रेज टू एम असेल तर ते एम जेव्हा वरच्या साईडला जातो तो मायनस एम होतो. खूप वेळेस बघितलंय, डेरिव्हेटिव्ह मध्ये पण बघितलंय, इंटिग्रेशन मध्ये पण मी तुम्हाला एफ ऑफ एक्स चे गणित किंवा एक्स रेज टू एन चा जो फॉर्म्युला घेतला होता त्याची मी सम सोडवताना तुम्हाला हा फंडा सांगितला होता. ठीक आहे. मग तसंच इथे इंटिग्रेशन ऑफ इथे एक्स रेज टू किती आलं बेटा? -1/2 प्लस एक्स रेज टू किती आलं? 1/3 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. विथ रिस्पेक्ट टू काय आलं बेटा? डीएक्स. आता इंटिग्रेशन हा दोघांना काय होऊन जाईल बेटा? सेपरेट. इंटिग्रेशन आता हा दोघांना काय होऊन जाईल? सेपरेट. मग इंटिग्रेशन ऑफ किती लिहिते? एक्स रेज टू -1/2 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू 1/3 विथ रिस्पेक्ट टू डीएक्स. विथ रिस्पेक्ट टू काय आलं? डीएक्स. आत्ताच फॉर्म्युला बघितलं एक्स रेज टू एन चं किती असतं? एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. मग इथे एक्स रेज टू -1/2 प्लस 1 होल डिवायडेड बाय पुन्हा -1/2 प्लस 1 प्लस पुन्हा इथे एक्स रेज टू किती आलं? 1/3 प्लस 1 अपॉन खाली पुन्हा 1/3 प्लस 1. मग आता मी तुम्हाला हे काढण्यासाठी एक सोपी पद्धत सांगितली बेटा, ती म्हणजे कॅल्सीची. अजिबात घाई गडबड करायची नाही, कॅल्सी मध्ये काढायचं. पहिलं गणित मी तुम्हाला दोघी पद्धतीत सोडून दाखवतो. किती बेटा? आता ब्रॅकेटच्या आतमध्ये हे ब्रॅकेटच्या आतमध्ये पहिली किंमत टाकायची -1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस किती आलं बेटा? 1. -1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 किती येते? 0.5. त्याला आपण अपॉनच्या फॉर्म मध्ये काय द्यायचं? काढायचं आहे म्हणून शिफ्ट दाबून एबी बाय सी. शिफ्ट दाबून एबी बाय सी किती आलं बेटा? 1/2. म्हणजेच याचा आन्सर किती आला? एक्स रेज टू 1/2 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा किती आलं? 1/2. इथे वाटलं असतं तुम्हाला मी साईडला काढून दाखवतो 1/2 प्लस 1. इथे तुम्हाला लसावी याचा किती? 2 याच्या खाली काही नसतं म्हणजे 1 लसावी तिरकस गुणाकार -1 2 1 जा 2 म्हणजेच किती आलं? 1/2. पण आता मी प्रत्येक वेळेस असं नाही सोडणार, तुम्हाला कॅल्सीचीच पद्धत लक्षात ठेवा. का तर कॅल्सीनी कॉन्फिडंटली उत्तर तुमचं बरोबरच येतं. ठीक आहे. म्हणजे मग गडबड करायची गरज पडत नाही. कसं टाकायचं कॅल्सीमध्ये ते कळाले बेटा? आधी पहिली जी किंमत आहे अपॉनची जी किंमत आहे ती ब्रॅकेटमध्ये टाकायची असते आणि मग पुढची प्लस किंमत टाकायची. अपॉनची जी किंमत आहे ती कशात टाकायची बेटा? अपॉनची किंमत म्हणजे -1/2 हे ब्रॅकेटमध्ये टाकलं. ठीक आहे. आणि प्लस 1 केलं तर मला उत्तर हे भेटलं. तसंच आता प्लस पुन्हा इथे किती आहे? 1/3. मग ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 3
ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट कम्प्लीट आणि प्लस 1 की त्याला 1.333 त्याला शिफ्ट दाबून EBC म्हणजे 4/3 म्हणजेच x रेज टू किती आलं बेटा 4/3 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 4/3 होल डिवायडेड बाय खाली किती आलं बेटा 4/3. आता आपल्याला माहिती आहे जिथं होल डिवाइड आलं तिथे भागिलेचं चिन्ह देत असतो मी नेहमी. ठीक आहे. होल डिवाइड कुठे आहे x रेज टू 1/2 च्या नंतर. मग इथे x रेज टू 1/2 डिवायडेड बाय किती येईल बेटा 1/2. याला मी एका ब्रॅकेट मध्ये घेतो प्लस प्लस पुन्हा इथे किती येईल बेटा x रेज टू 4/3 त्याला डिवायडेड बाय किती येईल बेटा पुन्हा 4/3. आता डिवाइडचं मल्टिप्लाय होताना सगळ्यांना माहिती आहे खालचं वरती वरचं खाली म्हणजेच किती झालं आहे x रेज टू 1/2 into the 2/1 plus x raised to 4/3 into the 3/4 into the किती आलं बेटा 3/4 म्हणजे त्याला 2 into the x raised to 1/2 plus 3/4 into the x raised to 4/3. ठीक आहे. बरं आता सगळ्यांना माहिती आहे अंडर रूट ऑफ x म्हणजेच x raised to 1/2 असतं. उलट आलं तर याला काय लिहिता येईल 2 अंडर रूट ऑफ x आणि प्लस 3/4. आता ह्याच याच्यामध्ये उलट पण जायचं म्हणजे वरची संख्या आतमध्ये जाते खालची संख्या बाहेर जाते. वरची संख्या आतमध्ये पहिले तर अंडर रूट ऑफ एक्स लिहून टाका वरची संख्या आतमध्ये. ठीक आहे. खालची संख्या बाहेर. ठीक आहे असं लिहिता येईल. फाईन. बर आता फक्त इथे ब्रॅकेट टाकून द्या म्हणजे मल्टिप्लायला आहे असं लक्षात येईल. आणि याच्यामध्ये ना बेटा एक स्टेप सगळ्यात शेवटी कंपल्सरी ऍड करायची इंटिग्रेशन मध्ये. इंटिग्रेशन मध्ये सगळ्यात शेवटी कंपल्सरी एक स्टेप ऍड करायची ती म्हणजे लिहायचा असतो प्लस सी. ते म्हणजे काय लिहायचं असतो बेटा प्लस सी. आता हा साहजिक प्रश्न पडतो सर प्लस सी का लिहायचं तर प्लस सी हा एक प्रकारचा कॉन्स्टंट आहे बेटा. तो कॉन्स्टंट सिंपल इंटिग्रेशन मध्ये आपल्याला टाकायचा असतो. तो कॉन्स्टंट सिंपल इंटिग्रेशन मध्ये टाकायचा असतो. मेथड्स ऑफ इंटिग्रेशन मध्ये पण टाकेल. तो जेव्हा डेफिनेट इंटिग्रेशन आपलं चालू होईल त्याच्यामध्ये आपण कॉन्स्टंट नाही टाकणार. तेव्हा एक पर्टिक्युलर आपली किंमत निघत असते. एखादी किंमत निघाली तर आपण प्लस सी टाकत नाही पण जेव्हा जो पण तुमची एखादी किंमत निघत नाही तोपर्यंत प्लस सी टाकावाच लागतो. ठीक आहे. आता इथे ना बेटा काही काही मुलांना अजून एक गडबड कुठे होते हा इंटिग्रेशनचं चिन्ह कधीपासून गायब होतं तेच मुलांना कळत नाही. सिंपल आहे जेव्हा तो फॉर्म्युला अप्लाय करतो जेव्हा तो फॉर्म्युला ऍप्लिकेशन होतं त्याच्या पुढे इंटिग्रेशनचं चिन्ह येत नाही. म्हणजे याचं इंटिग्रेशन काढलं ना मग आता याच्या पुढे इंटिग्रेशनचं चिन्ह येणार नाही. याचं इंटिग्रेशन काढलं ना आता मग याच्या पुढे इंटिग्रेशनचं चिन्ह येणार नाही बेटा. कळाले. हे पहिलं गणित झालं. व्हिडिओ पॉज करा आणि सगळंच्या सगळं गणित व्यवस्थितपणे लिहून घ्या विथ बेसिक्स विथ त्याचे बेसिक्स सकट सगळंच्या सगळं गणित लिहून घ्या शांतपणे. बेसिक्स सकट सगळंच्या सगळं गणित शांतपणे लिहून घ्या. बेसिक्स सकट सगळंच्या सगळं गणित शांतपणे लिहून घ्या. ओके अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट सम बेटा आता माझं सिंपलचाच फंडा चालू आहे. सिंपलचाच फंडा आता I is equal to integration of x ब्रॅकेटच्या आतमध्ये x minus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. x into the bracket x minus 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx. आता पुढे गणित सोडवण्याच्या आधी आपल्याला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे a minus b ब्रॅकेटचा स्क्वेअर. a minus b ब्रॅकेटचा स्क्वेअर किती असतो बेटा a स्क्वेअर minus 2ab plus b चा स्क्वेअर. राईट. a स्क्वेअर minus 2ab plus b चा स्क्वेअर. मग इथे इंटिग्रेशन ऑफ हा x तसाच इथे a चा स्क्वेअर म्हणजेच x चा स्क्वेअर -2 इंटू द a ची किंमत x b ची किंमत 1 प्लस 1 चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू काय आलं dx. ठीक आहे. पुन्हा इंटिग्रेशन ऑफ x तसाच इथे x चा स्क्वेअर -2x आणि प्लस 1 द होल विथ रिस्पेक्ट टू काय बेटा dx. आता हा जो x आहे ना तो याला मल्टिप्लाय होईल आणि पुन्हा याला पण मल्टिप्लाय होईल. मग x चा स्क्वेअर इंटू द x किती बेटा इथे x चा क्यूब मायनस 2x चा स्क्वेअर प्लस किती आला x द होल विथ रिस्पेक्ट टू dx. आता पुन्हा प्रत्येकाला इंटिग्रेशन काय होऊन जाईल बेटा सेपरेट इंटिग्रेशन ऑफ x चा क्यूब विथ रिस्पेक्ट टू dx मायनस 2 बाहेर काढून घेतो इंटिग्रेशन ऑफ कशाचा x चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ कशाचा x विथ रिस्पेक्ट टू dx. x क्यूब चे इंटिग्रेशन x रेज टू n प्लस 1 म्हणजे 4/4 इझिली सांगता येईल. n प्लस 1 3 अधिक 1 4 आलं मायनस 2 x रेज टू 3/3 आणि प्लस इथे काय नसतं म्हणजे 1 म्हणजे x रेज टू 2/2 आणि प्लस काय येईल बेटा c. प्लस काय येईल c. कळालं.
चलो सेकंड सम कॉपी करा आणि बेसिक पण कॉपी करा. सेकंड सम पण कॉपी करा, बेसिक पण कॉपी करा. सेकंड सम पण कॉपी करा, बेसिक पण कॉपी करा. सेकंड सम पण कॉपी करा, बेसिक पण कॉपी करा. सेकंड सम लिहून घ्या बेटा. सेकंड सम लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. नेक्स्ट पुढे बेटा आता पुढचं सम. नेक्स्ट पुढे काय म्हणतोय बेटा तो आपण आय इज इक्वल टू. नेक्स्ट सम आता आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/√x कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस 1/x 1 प्लस 1/x 1 प्लस किती येतं बेटा 1/x. ओके, आता कसं सोडवायचं. सगळ्यात पहिले आत्ताच सांगितलं जो आपला √x असतो √x म्हणजे तिथं काय नसतं म्हणजे x रेस टू इथे 1 इथे 2 म्हणजे त्याला काय लिहिता येईल x रेस टू 1/2. याला काय लिहिता येईल बेटा x रेस टू 1/2 राईट. मग इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन याला काय लिहिता येईल x रेस टू 1/2. ठीक आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस इथे 1/x रेस टू हा 1 लिहितो. चालेल बेटा. इथे वरती काय नसतं म्हणजे 1. आता याला वरती घेऊन जा म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ किती बेटा x रेस टू -1/2 कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 प्लस x रेस टू इथे -1. कळलं बेटा. हा वरती गेला -1/2 झाला. हा 1 जसाच्या तसा प्लस तसंच तसं. हा पुन्हा +1 वरच्या साईडला गेला -1. पुन्हा मग ही टर्म याला मल्टिप्लाय, ही टर्म याला मल्टिप्लाय. पुन्हा मग इथे इंटिग्रेशन ऑफ किती कुठली संख्या गुणिले तीच संख्या म्हणजे x रेस टू किती आलं -1/2 द होल विथ रिस्पेक्ट टू dx द होल विथ रिस्पेक्ट टू dx द होल विथ रिस्पेक्ट टू dx प्लस 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 या दोघांचं काय होईल मल्टिप्लिकेशन x रेस टू -1/2 इंटू द x रेस टू किती आलं -1 द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं बेटा dx. पुन्हा इंटिग्रेशन ऑफ इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये x रेस टू -1/2 प्लस आता ह्याचं कॅल्क्युलेशन बेस सेम आहे तर वरच्याची काय होऊन जाईल बेटा ऍडिशन वाटलंस तिथे सोडून घेतो. x रेस टू -1/2 इंटू द x रेस टू किती आलं बेटा -1 विच इज इक्वल टू x रेस टू -1/2 प्लस ब्रॅकेटच्या आतमध्ये -1. ही स्टेप कळाली. बेस सेम आहे वरच्यांची ऍडिशन झाली प्लस इंटू द ब्रॅकेटच्या आतमध्ये किती आलं -1. मग x रेस टू पुन्हा -1/2 प्लस मायनस -1 प्लस मायनस -1. आता हे असंच्या असं मी पुन्हा तुम्हाला हेच सजेशन देईल की कॅल्सी मध्येच सोडवा म्हणजे मग चुकत नाही. कसं आता ब्रॅकेटच्या आतमध्ये -1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट कंप्लीट पुन्हा -1 पुन्हा किती आलं -1 -1.5 त्याला शिफ्ट दाबून AB/C शिफ्ट दाबून AB/C -3/2 असं आन्सर आलं. x रेस टू किती आलं -3/2 मग x रेस टू किती आलं इथे -3/2 द होल विथ रिस्पेक्ट टू dx द होल विथ रिस्पेक्ट टू dx. आता पुन्हा दोघांना इंटिग्रेशन काय होऊन जाईल बेटा सेपरेट. मग इंटिग्रेशन ऑफ x रेस टू -1/2 विथ रिस्पेक्ट टू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x रेस टू -3/2 विथ रिस्पेक्ट टू dx. दोघांना इंटिग्रेशन काय करून टाकलं सेपरेट. मग पुन्हा x रेस टू n चा फॉर्म्युला किती येतं x रेस टू n + 1 म्हणजेच -1/2 + 1 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा -1/2 + 1 प्लस पुन्हा इथे x रेस टू किती बेटा -3/2 + 1 होल डिवायडेड बाय पुन्हा -3/2 + 1. पुन्हा मग इथे x रेस टू कॅल्क्युलेशन्स करा. पुन्हा आता सजेशन तेच राहील -1 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये +1 किती आलं बेटा 0.5 शिफ्ट दाबून AB/C म्हणजे 1/2 x रेस टू किती आलं 1/2 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 1/2 प्लस आता याचं कॅल्क्युलेशन्स बघा ब्रॅकेटच्या आतमध्ये -3 डिवायडेड बाय 2 ब्रॅकेटच्या आतमध्ये +1 इज इक्वल टू शिफ्ट दाबून पुन्हा AB/C x रेस टू किती आलं बेटा -1/2 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा -1/2. आता माझं नेहमीचं लॉजिक जिथं होल डिवाइड आला तिथे काय द्यायचं भागिल्याचं चिन्ह. मग इथे किती बेटा x रेस टू 1/2 डिवायडेड बाय किती 1/2. ठीक आहे त्याच्यानंतर प्लस पुन्हा x रेस टू -1/2 डिवायडेड बाय किती बेटा -1/2. ओके आता सगळ्यांना माहिती आहे डिवाइडचं मल्टिप्लाय होताना खालचं वरती वरचं खाली x रेस टू 1/2 इंटू द 2/1 ठीक आहे ब्रॅकेट मध्येच घेतो प्लस पुन्हा x रेस टू -1/2 इंटू द किती बेटा 2/-1 2/-1 कॉन्सन्ट्रेशन ठेवाल बेटा. इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये x रेस टू 1/2 इंटू द 2 लिहितो खालचा 1 काही लिहायची गरज नाहीये प्लस
पुन्हा एक्स रेस टू किती आलं -1/2 इंटू द किती आलं बेटा -2. मायनस चिन्ह वरती लिहि खाली लिहि, काय फरक पडतो का नाही. ओके, आता इथे लिहिताना 2 पहिले लिहितो, एक्स रेस टू 1/2 घेतो प्लस मायनस मायनस मग 2 लिहिला, पुन्हा एक्स रेस टू किती आलं बेटा -1/2. एक्स रेस टू किती आलं -1/2. आता नीट बघा हा. आता पुन्हा 1/2 असेल तर त्याला अंडर रूट ऑफ एक्स लिहिता येतं. 1/2 असेल तर काय लिहिता अंडर रूट ऑफ एक्स, मग 2 अंडर रूट ऑफ एक्स असं लिहिता येईल. -2 हा मायनस आहे खाली आला. आपल्याकडे एक नियम आहे, सपोज a रेस टू -m असेल, a रेस टू -m त्याला मी 1/a रेस टू m असं लिहिता येतं. येस, मायनस आहे खाली जाताना प्लस, आपण असं शिकलोय प्लस असेल तर खाली येताना वरती येताना मायनस, तर मायनस असेल तर खाली येताना काय होईल बेटा प्लस. मग एक्स रेस टू किती आलं 1/2. म्हणजेच इथे पुन्हा मग 2 अंडर रूट ऑफ एक्स मायनस 2 अपॉन पुन्हा अंडर रूट ऑफ एक्स आणि प्लस काय आलं बेटा सी. 2 अंडर रूट ऑफ एक्स मायनस 2 अपॉन अंडर रूट ऑफ एक्स आणि प्लस सी. फार तर फार अजून काही टेक्स्ट्स मध्ये अजून एक स्टेप सोडवलेली आहे, ती म्हणजे दोघांमध्ये कॉमन नाही केली. 2 कॉमन आहे बेटा, मग काही शिल्लक नाही म्हणजे रूट एक्स मायनस वरती काही शिल्लक नाही म्हणजे किती आलं 1/√x. ठीक आहे, आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये बाहेर प्लस किती बेटा सी. ब्रॅकेटच्या बाहेर किती येईल प्लस सी. कळालंय. व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा, गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. सगळ्याच्या सगळे सिंपल समसच चालू आहे माझ्या आत्ताशी. सगळ्याच्या सगळे सिंपल समसच चालू आहेत. अपेक्षा ठेवतो झालं असेल. बेसिक सकट सगळंच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे. बेसिक सकट सगळंच्या सगळं गणित लिहून घ्यायचं आहे बेटा. अपेक्षा ठेवतो तुमचं गणित झालं असेल. नेक्स्ट सम, पुढचं गणित घेतोय बेटा आता मी. I is equal to integration of cube root of x. I is equal to integration of cube root of x कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये x चा स्क्वेअर प्लस x मायनस 1, x चा स्क्वेअर प्लस x मायनस 1. ओके, आता इथे नीट लक्ष द्या. पुन्हा इथे क्यूब रूट ऑफ एक्स आहे, याला मी x रेस टू 1/3 असं लिहू शकतो, हो की नाही. कसं काय बेटा, क्यूब रूट ऑफ एक्स आहे. पुन्हा मग इथे क्यूब रूट ऑफ याला x रेस टू 1 लिहिता येईल. आतमधली संख्या वरती जाते, बाहेरची संख्या खाली येते. राईट, म्हणजे किती आलं x रेस टू 1/3. इथे ब्रॅकेटच्या आतमध्ये x चा स्क्वेअर प्लस x मायनस 1 द होल विथ रिस्पेक्ट टू dx, द होल विथ रिस्पेक्ट टू dx. हा याला मल्टिप्लाय, हा याला मल्टिप्लाय, हा पुन्हा याला मल्टिप्लाय. मग इथे इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये x रेस टू 1/3 इंटू द x चा स्क्वेअर प्लस पुन्हा x रेस टू 1/3 इंटू द x आणि प्लस मायनस मायनस x रेस टू किती बेटा 1/3 द होल विथ रिस्पेक्ट टू dx. आता बेटा हे सांगायची गरज नाहीये, बेस सेम आहे, वरच्यांचे काय होईल बेटा ऍडिशन, म्हणजे x रेस टू 1/3 प्लस 2. ठीक आहे, प्लस पुन्हा x रेस टू 1/3 प्लस 1, इथे काही नसतो म्हणजे 1 असतो, मायनस x रेस टू किती आलं बेटा 1/3 द होल विथ रिस्पेक्ट टू dx. कर्ली ब्रॅकेट टाका, स्क्वेअर ब्रॅकेट टाका, दॅट डझंट मॅटर. पुन्हा आता इथे किती आहे बेटा 1/3 प्लस 2. मी पुन्हा हेच सजेशन देईल की कॅल्सी मध्येच सोडवा. ठीक आहे, म्हणजे चुकत नाही. 1/3 ब्रॅकेटच्या आतमध्ये प्लस 2 किती आलं बेटा 2.333 शिफ्ट दाबून ab/c 7/3 म्हणजे x रेस टू किती आलं बेटा इथे 7/3 प्लस पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये 1/3 आणि प्लस 1 किती आलं 1.333 शिफ्ट दाबून ab/c म्हणजे x रेस टू किती आलं बेटा 4/3 किती आलं 4/3 मायनस x रेस टू किती आलं 1/3 द होल विथ रिस्पेक्ट टू dx, द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं बेटा dx. हे कळालं. ठीक आहे, किंवा एक सोपी पद्धत पण सांगतो, 3 दुने 6, 6 आणि 1 7, 7/3, 3 1 3, 3 अधिक 1 4/3 आणि हा x रेस टू 1/3 जसाच्या तसा. आता पुन्हा सगळ्यांना इंटिग्रेशन काय म्हणजे बेटा सेपरेट. मग इंटिग्रेशन ऑफ किती सगळ्यात पहिले x रेस टू 7/3 विथ रिस्पेक्ट टू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ x रेस टू 4/3 with respect to dx minus integration of x raised to 1/3 with respect to dx. ओके, मग आता x raised to n plus 1 फॉर्म्युला x raised to n चा n plus 1 अपॉन खाली पुन्हा n plus 1 प्लस प्लस पुन्हा x raised to 4/3 plus 1
होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 4/3 प्लस 1 मायनस एक्स रेज टू 1/3 प्लस 1 अपॉनला खाली पुन्हा 1/3 प्लस 1. ओके, मग इथे एक्स रेज टू पुन्हा सजेशन काय, कॅल्सी मध्ये सोडवा किंवा डायरेक्ट पण जमेल. 3 1 3 7 आणि 3 10/3 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 10/3 प्लस एक्स रेज टू 3 1 3 4 आणि 3 7 7/3 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 7/3 मायनस मग इथे पुन्हा एक्स रेज टू 3 1 3 अधिक 1 4/3 होल डिवायडेड बाय खाली पुन्हा 4/3. आता पुन्हा जिथं होल डिवाइड तिथे काय त्याचं भागिल्याचं चिन्ह, किंवा आता 5 झालं असेल, हा डायरेक्ट वरती जाऊ द्या, हा डायरेक्ट वरती. ठीक आहे, हे अपॉनचं तिथेच होईल, अपॉनला 10 येतो तिथेच होईल. ही जी टर्म आहे ती वरच्या साईडला जाते. इथे कुठलं लॉजिक यूज आहे ते लक्षात सांगून देतो. ए द होल डिवायडेड बाय बी अपॉन सी असेल ना, तर ए डिवायडेड बाय किती होतं बेटा, बी अपॉन सी, म्हणजेच ए गुणिले किती होतं बेटा, सी अपॉन बी, म्हणजेच ए सी अपॉन बी असं होतं. याचंच मिनिंग ए द होल डिवायडेड बाय बी अपॉन सी असेल तर हा सी वरती जातो असं लक्षात घ्या. तो सी कुठे जातो बेटा, वरच्या साईडला. मग डायरेक्टली आपल्याला सोडवता येतं. मग आय इज इक्वल टू 3 इंटू द एक्स रेज टू 10/3 होल डिवायडेड बाय 10 प्लस पुन्हा 3 एक्स रेज टू 7/3 होल डिवायडेड बाय 7 मायनस पुन्हा 3 एक्स रेज टू 4/3 होल डिवायडेड बाय 4. आता याच्यामध्ये सगळ्यांमध्ये कॉमन मला काय दिसतंय बेटा, 3 कॉमन काढा. ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स रेज टू 10/3 होल डिवायडेड बाय 10 प्लस एक्स रेज टू 7/3 होल डिवायडेड बाय 7 मायनस एक्स रेज टू 4/3 होल डिवायडेड बाय 4 आणि सगळ्यात शेवटी प्लस सी. सगळ्यात शेवटी काय आलं बेटा, प्लस सी. ठीक आहे, आता होल डिवाइड टाकायची काही गरज नसते, ते वरती जातं असं लक्षात आलं पाहिजे. मागच्या 2-3 समसाठी सोडवलं, आता इथून पुढे काय सोडवणार नाही, हे लक्षात आलं पाहिजे बेटा. चलो व्हिडिओ पॉज करा, गणित लिहून घ्या. गणित शांततेमध्ये लिहून घ्या. बेसिक सकट. व्हिडिओ पॉज करा आणि गणित शांततेमध्ये लिहून घ्या. बेसिक सकट. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा, I is equal to integration of curly bracket च्या आतमध्ये x minus 2/x ब्रॅकेटचा स्क्वेअर, x minus 2/x ब्रॅकेटचा स्क्वेअर the whole with respect to dx. काय आलं बेटा, dx. पुन्हा आपल्याला एक फॉर्म्युला माहिती पाहिजे, a minus b ब्रॅकेटचा स्क्वेअर किती असतो, a चा स्क्वेअर minus 2ab प्लस b चा स्क्वेअर किती असतो बच्चा लोक, a चा स्क्वेअर minus 2ab प्लस b चा स्क्वेअर. ओके, मग इथे इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये a चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर मायनस 2 गुणिले a गुणिले b. बरोबर लिहिलं का बेटा, 2 गुणिले a ची किंमत x, b ची किंमत 2/x. 2 गुणिले a ची किंमत x, b ची किंमत 2/x प्लस b चा स्क्वेअर 2/x ब्रॅकेटचा स्क्वेअर द होल विथ रिस्पेक्ट टू काय आलं, dx. चौकोनी ब्रॅकेट टाकली आहे तर चौकोनी ब्रॅकेट घेऊन घेऊ आता. ओके, इंटिग्रेशन ऑफ पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये हा x चा स्क्वेअर मायनस x कॅन्सल, 2 दुने 4 प्लस 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 आणि इथे काय x चा स्क्वेअर द होल विथ रिस्पेक्ट टू dx. आता एक काम करून घेऊ, हा प्लस 2 आहे, वरच्या साईडला गेल्यावर काय होऊन जाईल, -2. ती स्टेप सोडू, मग इंटिग्रेशन सेपरेट करू. इथे x चा स्क्वेअर हा -4 आणि प्लस 4 गुणिले x रेज टू -2 द होल विथ रिस्पेक्ट टू dx. कळालं बेटा, हा +2 होता, वरच्या साईडला गेल्यावर -2. हा +2 होता, वरच्या साईडला गेल्यावर -2. प्रत्येकाला इंटिग्रेशन काय होऊन जाईल, सेपरेट x चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ 4 विथ रिस्पेक्ट टू dx प्लस 4 बाहेर निघाला, इंटिग्रेशन ऑफ x रेज टू -2 विथ रिस्पेक्ट टू dx. ओके, इथे किती x रेज टू 3/3 मायनस कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन, कॉन्स्टंट टर्म इंटू द x. आठवतंय, कॉन्स्टंट टर्मचं इंटिग्रेशन, कॉन्स्टंट टर्म इंटू द x. मग कॉन्स्टंट टर्म इंटू द x प्लस 4 x रेज टू -2 प्लस 1 अपॉन खाली पुन्हा -2 प्लस 1. मग पुन्हा इथे x रेज टू 3/3 मायनस 4 इंटू द x प्लस 4 इंटू द x रेज टू -1 अपॉन खाली किती आलं, -1. राईट, -2 प्लस 1 कॅल्सी मध्ये सोडून बघा, -2 प्लस 1 -1 येईल. मग पुन्हा इथे I इज इक्वल टू किती आलं, x रेज टू 3/3 -4x. ठीक आहे,
प्लस मायनस काय झालं मायनस 4 इंटू द एक्स रेज टू मायनस 1. पुन्हा हा मायनस 1 खाली आल्यावर प्लस 1 होऊन जाईल म्हणजे एक्स रेज टू 3/3 मायनस 4x मायनस 4/x. चालेल बेटा. हा मायनस 1 खाली आल्यावर प्लस 1 होऊन जाईल म्हणजे 4/x आला. ही कोणाची किंमत आली बच्चालो आईची. आणि सगळ्यात शेवटी काय येईल प्लसची. सगळ्यात शेवटी काय येईल बेटा प्लसची. सगळ्यात शेवटी काय येईल बेटा तुमचं इथे प्लस सी. कळालंय. ओके. व्हिडिओ पॉज करा गणित लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करून सगळ्याच्या सगळं सम लिहून घ्या बेटा शांततेत. व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा आणि सगळ्याच्या सगळं सम शांततेमध्ये लिहून घ्या. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. आज मी सगळ्याच्या सगळे गणित सिंपल सम्स वरती आधारित घेतले होते. उद्याच्या सेशनमध्ये काहीतरी वेगळं थोडंसं चालू होईल. उद्याच्या सेशनमध्ये थोडंसं काहीतरी वेगळं चालू होईल बेटा. ओके बच्चांनो. दॅट्स ऑल. बाकीचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. गुड डे.